आहे तो आहे कुष्टियाचा दृष्टांत. त्या संदर्भामध्ये स्वामींनी जी काही कथा सांगितलेली आहे कुष्टियाची, तो संदर्भ आहे देमतीचा. एकदा स्वामींना भीतरीला ओट्यावरी आसन असे आणि त्या ठिकाणी साधाईसा आल्या. ती एक गोसाव्यांजवळ बैसली असती. स्वामींजवळ त्या बसलेल्या होत्या साधाईसा. तेवढ्यात देमाईसा सुद्धा त्या ठिकाणी आल्या, देमती, आणि ती एक गोसाव्यांजवळ बैसली आणि त्या सुद्धा स्वामींजवळ बसल्या. स्वामी म्हणतात, साधे हो, तुम्ही स्नान करू जा. ते साधेंना म्हणतात की तुम्ही आंघोळीला जा नदीकडे. आणि देमतीला मात्र स्वामी काही पाठवत नाही, तिथे बसून ठेवतात. साधाईसा आपली स्वामींची आज्ञा असल्यामुळे स्वामींना दंडवते करते, श्रीचरणा लागते आणि मग कपडे वगैरे घेऊन ती बाहेर येते मठाच्या. गोसावी देमाईसा काईपा निरूपिती म्हणून दारवंडेसी लागवणी ऐकाव्या राहिली. परंतु तिच्या लक्षात आलं की स्वामींनी देमाईसाला काही बाहेर जायला सांगितलं नाही, मला एकटीलाच सांगितलं. म्हणजे स्वामी देमाईसाला काहीतरी महत्त्वाचं निरूपण करत असतील आणि ते निरूपण ऐकण्याला मी अयोग्य असावे कदाचित. परंतु स्वामी काय निरूपण करतात, नाही कळलं तर नाही कळलं, फक्त आपलं ऐकावं तरी कानावरून जाईल. आणि म्हणून मग साधाईसा ज्या आहेत त्या काय करतात, दारवंडेसी लागून ऐकावया राहिली. म्हणजे कानोसा दरवाजाच्या इथे उभे राहते आणि कानोसा घेते. आतमधला स्वामींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल अशा हिशोबाने ती तयारीमध्ये आहे. आणि मग स्वामी म्हणतात देमाईसाला, तुम्ही गावासी जा. म्हणजे तुम्ही काय करा, तुम्ही काय सन्निधानी थांबू नका, तुम्ही गावाला जा, असं स्वामी देमतीला सांगतात. देमाईसाला खूपच आश्चर्य वाटतं, स्वामी आपल्याला एकदम एकाएकी जायला का सांगतात. ते म्हणतात, हे काईजी, आपले सगळे सांडोनी गोसाव्यांच्या दर्शना येईजे. म्हणजे हे काय, आम्ही सगळं सांडूनी, घरातली आमच्या हातातली सगळी कामं आम्ही टाकून येतो आणि गोसावी पाठवूची लागते. आणि स्वामी म्हणतात की निघून जा इथून. आम्ही सगळं घरातलं काम टाकून आलो इकडे सत्संगाला. सत्संगाला आपण असंच म्हणतो ना की आम्ही सगळी कामं टाकून आलो. खरं तर या कामामुळे आपल्याला देवाने काय केलेलं आहे, देव आपल्याला टाकून गेलेले आहे. आपण काही आपलं काम, हातातलं प्रपंचाचं काम हे टाकणार नाहीये, परंतु याचं नुकसान असं झालं की देव आपल्याला टाकून निघून गेलेले आहेत. आणि ते म्हणतात की आम्ही सगळं टाकून आलेलो आहे, सोडून आलेलो आहे. कुणासाठी, देवासाठी. काही अर्थ निरूपिती ना. आणि स्वामी इथे निरूपण वगैरे तर काही करत नाही आम्हाला. भटोबासांना करतात, महादाईसांना करतात, आम्हाला कधी काही करतच नाही निरूपण. स्वामी म्हणतात, हे काही होते मा काही सांडिले देमती. स्वामी त्यांना म्हणतात, तुमच्याकडे होतं काय तुमचं, किंवा आता तुमच्याकडे तुमचं आहे काय जे तुम्ही सांडून आले. तुमचं काहीच असं नाहीये. तुम्हाला पण जे जे वाटतं, म्हणजे पंथातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आम्ही कामं सोडून आलो, देवासाठी कामं सोडून आलो. तुमचं काय आहे, तुमच्या वांजून काय नडतं सांगा. एखाद्याने बघा नोकरी, त्यांनी म्हटली मी सुट्टी टाकून आलो, न सांगता आलो. तुमच्या वांजून काही अडत नाही, ते काम दुसरा माणूस ठेवून देतील तिथे कोणतरी. तुमच्याशिवाय खूपशी कामं होतात. असं नाही आहे की आपल्यामुळेच काम होतं, की आपण नसलो तर काम होणार नाही. ते मला गेलंच पाहिजे. लग्नाच्या बाबतीत असं असतं, सत्संगाच्या बाबतीमध्ये तसं नसतं बरं का. सत्संगाला गेलंच पाहिजे असा काही आग्रह नसतो कोणाचा. परंतु एखादं लग्न असेल तर आणि आम्हाला जावंच लागेल, नाही गेलं ना मग पुढे अवघड होईल, हे होईल ते होईल. ह्यांना कोणीच विचारत नाही बरं का. हे लग्नाला जरी नाही गेले तरी तिकडे लग्न काही अडून राहत नाही, थांबून राहत नाही. सगळे कार्य, विधी विधान, भोजन बिजन सगळं होतं वांचून. यांना कोणी असं म्हणत नाही की तुम्ही नाही आले तर आम्ही इथे थांबून राहू, लग्न लागणार नाही, असं कधी होत नसतं. परंतु आपल्याला एक असं वाटतं की आम्ही सगळं सोडून आलो. आमचे स्वामी सांगतात, तुमचं असं काहीच नाही जे तुम्ही सोडून आलेला आहात. स्वामी पुढे म्हणतात,
की पोरिया ऐकू होता तो मरवणी गेला, म्हणजे तुमचा पती होता तो मृत्युमुखी पावला आणि तुम्ही काय झालेले आहात, आता विधवा झालेले आहात आणि त्याच्यामुळे सहजची लेव नाहीये. म्हणजे लेव नाहीये म्हणजे चांगले कपडे घालता येत नाही. विधवा व्यक्ती असेल, बाई असेल, तर तिला काही चांगले कपडे वगैरे घालायची बंदी आहे बरं का. तसं पुरुषाला तसं काही नाहीये. एखाद्या पुरुषाची पत्नी मेलेली असेल तर त्यांनी नवीन कपडे घालायचे नाही वगैरे असं काही पुरुषाला बंधन नाहीये. पण स्त्रीला तसं ते बंधन आहे. सहजची लेव नाहीये, नेसो नाहीये म्हणजे अलंकार घालता येत नाही. नेसो नाहीये म्हणजे चांगले कपडे नेसता येत नाहीत. खावं नाहीये, न्हावं नाहीये म्हणजे चांगलं खाता येत नाही. जे जसं अन्न असेल तसं खायचं. जसं आपल्याला कधी वाटलं की आता या अमूल कास बनवून खाऊया, तसं विधवा बाईच्या नशिबामध्ये तसं नसतं. तिला असं काही पती गेल्यानंतर ती जर का असं चांगलं काही बनवून खायला लागली तर समाज लगेच नाव ठेवायला तयार असतो. आणि म्हणून न्हावं नाहीये म्हणजे रोज रोज स्नान वगैरे असं करता येत नाही. त्याचे काही असले तरी ते नाही. आणि अजून काय असेल तर ते सुद्धा तुमच्या मालकीचं असं काही नाहीये की तुम्हाला मिळालेलं आहे, काही तुम्हाला वारसा हक्काने काही मिळालेलं असं सुद्धा काही नाहीये. म्हणजे बघा, एक पती मेल्यानंतर एका विधवा बाईला किती अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता जर का आपले पती गेलेले आहेत, म्हणजे कोण, पती परमेश्वर नाही, परमेश्वर पती जे आहेत ते गेलेले आहेत आपले, तर आपल्याला ह्या गोष्टी केल्या तर नेसो नाहीये म्हणजे रंगीत कपडे घालायचे नाही. खाओ नाहीये म्हणजे चांगले पदार्थ खायचे नाही, वृक्षांना खायचं. बघा सारखंच आहे की नाही. विधवा बाईला जे विधी आहे तोच विधी आपल्याला देवाने विहित केलेला आहे. कारण फक्त ते मेलेल्या पतीसाठी आहे आणि हे आपल्याला परमेश्वर पतीसाठी एवढं सगळं काय करायचं आहे. आणि मग लेवो नाहीये, नेसो नाहीये म्हणजे अलंकारादी वगैरे काही धारण करता येत नाही. संन्यास घेतला किंवा संन्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अलंकारादिकांचा त्याग करावा लागेल. नेसो नाहीये म्हणजे नवे वस्त्र न नेसावे, स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे सहजच नवीन वस्त्र तुम्हाला परिधान करता येणार नाही. जुने मसी गसी लितले वगैरे असे सगळे वस्त्र जे आहे, मळघाणी फेडीजे, जळघाणी लावीजे, असं जे काय आहे ते वस्त्र धारण करावे लागतील. लेव नाहीये, नेसो नाहीये, खावं नाहीये, न्हावं नाहीये. आंघोळ सुद्धा कशी, आमचे स्वामी सुद्धा किती दिवसांनी आंघोळ करायचे, 4 दिवसा मादने, 4 दिवसांनी स्वामींना स्नान व्हायचं. तयाचे काही असले तरी ते नाही. आणि आपल्याकडे आपल्या मालकीचं असं काही नाहीये. म्हणजे जे आपल्या सोबत येणार आहे, आपल्या मालकीच्या वस्तू कशाला म्हणतात, जे आपण मेल्यानंतर आपल्या सोबत येणार आहे त्याला आपल्या मालकीचं म्हणतात. आपल्यासोबत आपलं देह तरी येतं का, जन्मासोबत देह आहे मिळालेला आपल्याला, परंतु मृत्यूसोबत देह मिळत नाही. मृत्यू जेव्हा येतो तेव्हा देह सोडून द्यावा लागतो. म्हणजे आपल्याला आपल्यासोबत देह सुद्धा येत नाही. मग आपल्यासोबत जे येतं ते आहे आपलं सर्व आपल्या मालकीचं. मग ते काय काय आहे, ते पाप जोडलेलं आहे, पुण्य जोडलेलं आहे, ओकटं जोडलेलं आहे, गोमटं जोडलेलं आहे, खंती जोडलेली आहे, कणव जोडलेली आहे, योग्यता जोडलेली आहे, अयोग्यता जोडलेली आहे. हे सगळं आपल्या मालकीचं आहे. याच्या व्यतिरिक्त जे आपल्यासोबत येतच नाही ते काही आपल्या मालकीचं नाहीये. आणि म्हणून स्वामी म्हणतात त्यांना, तुम्ही सोडून काय आले, तुम्ही काही सोडून आलेले नाही. सगळ्या वस्तूंनी तुम्हाला सोडलेलं आहे, प्रपंचाने तुम्हाला सोडलेलं आहे. लक्षात घ्या, आपण कधीच आयुष्यात काही सोडत नाही. वस्तू आपल्याला सोडून देतात, वस्तू आपल्याला सोडून देत असतं, प्रपंच आपल्याला सोडून देत असतो, परंतु आपण प्रपंचाला सोडत नाही. जर का कोणी म्हणालं की बाबा आम्ही सगळं त्याग करून अनुसरलेलो आहे, तरी पण ते काय करतात, आपल्या मुलांना वगैरे यांना फोन बिन करतच राहतात, त्यांच्या संपर्कात राहतात. दुरूनही अंतःकरणी न आठवायला सांगितलं तरी संपर्कात राहणं हा प्रकार येतोच. म्हणजे काही जे असे लोक आहेत
जे संसारामध्ये आहेत आणि संसारात राहून ते साधूंना नाव ठेवतात, परंतु ते जेव्हा स्वतः साधू होतात ते काय करतात, ते संपर्कामध्ये राहतात मुलांच्या, परिवाराच्या. म्हणजे हे काय झालेलं आहे, सोडणं झालंय का, त्याग झाला का, नाही, त्याग झालेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या मालकीचं, तुम्ही तुमच्या हक्काचं असं काहीही तुमचं नाहीच आहे, तर सोडण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि म्हणून पुढे स्वामी सांगतात की बापा भाऊच्या हांडिया तावाविया मग घासू भरी जेवावे. म्हणजे तुमचं तिकडचं आयुष्य काय आहे, बापा भाऊच्या म्हणजे आता एकदा पती गेल्यानंतर त्या स्त्रीला तिच्या सासरी कुठल्याही प्रकारचं मान सन्मान नसतो, अपमानच असतो. मग तिला पाठवल्या जातो कुठे, माहेरी. आणि मग ती आई वडिलांच्या घरी राहते, परंतु आई वडिलांच्या घरी ती काही मालकीन म्हणून किंवा त्यांची मुलगी म्हणून राहत नसते बरं का. विधवा बाईचं आयुष्य कसं आहे बघा, ती आपल्या माहेरी सुद्धा आपल्या आई वडिलांची मुलगी म्हणून नाही राहत, तर ती नोकराणी सारखंच तिला राहावं लागतं. म्हणजे तिला काय करावं लागतं, ते जे काही भाऊ आहे त्या भावाची पत्नी असेल, म्हणजे हिची वहिनी असेल, मग आता त्या वहिनीचा हक्क असतो तिकडे, आई वडिलांचं तिकडे काही एवढं चालत नाही. आणि मग तिथे या विधवा स्त्रीला तिथले भांडे घासा, स्वयंपाक बनवा, कपडे धुवा, झाडलोट करा, हे सगळं करावं लागतं काम. एखाद्या मोलकरणीला जे काम असतं ते काम त्या विधवा पत्नीला असतं. विशेषता अशी आहे की लोक हे पत्करतात, हे मोलकरीणत्व पत्करतात किंवा कुणाकडे तरी मजुरी करणं पत्करतात, परंतु अनुसरण घेणं हे पत्करत नाही. आमचे स्वामी सांगतात पोर जीव मरोनी ऐश्वर्य साधती. म्हणजे एखाद्या मृत्यूमध्ये जर का ऐश्वर्य मिळत असेल, मान सन्मान मिळत असेल, प्रसिद्धी मिळत असेल, तर तसा मृत्यू लोक स्वीकारतात, परंतु मरण स्वीकारतात तसं, पण अनुसरण स्वीकारत नाहीत. काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, काय समजत नाही. एखाद्या ठिकाणी मोलमजुरी करण्यापेक्षा, एखाद्याच्या हाताखाली त्याचं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा, एखाद्या वेळेस जर का चांगल्या प्रकारे चिंतन करून एका परमेश्वराला जर का आपण अनुसरलो तर किती मान सन्मान आहे सगळं काय. तर हा जो काही विषय आहे किंवा हा जो काही प्रकार चालू आहे देमाईसांच्या बाबतीमध्ये, तो देमाईसाला स्वामी लक्षात आणून देत आहेत. बहुतांशी आपण प्रपंचामध्ये सगळेच जण असं काहीतरी भोगत असतो, परंतु आपल्या लक्षात येत नसतं की आपण चुकीचं वागतोय किंवा आपण याच्यातनं बाहेर पण पडू शकतो, आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळंही करू शकतो. ही गोष्ट आपण कधी विचारच करत नाही या बाबतीमध्ये. आणि म्हणून हा विचार देमाईसालाच नव्हे तर आपल्या सगळ्यांना स्वामी सांगतायत की त्या ठिकाणी तुम्ही काय करता, माहेरी ना बापा भावाच्या हांडिया तावाविया, म्हणजे त्यांच्या घरी तुम्ही त्यांचा स्वयंपाक तयार करता, मग घासू भरी जेवावे, आणि मग तुम्ही घासभर जेवता. मग म्हणजे कधी, पहिल्या पंक्तीला नाही, दुसऱ्या पंक्तीला नाही, शेवटच्या पंक्तीला. शेवटच्या पंक्तीला म्हणजे जे शिल्लक असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पण जर का विधवा स्त्री म्हातारी असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जर का तरुण असेल तर तिला ते काय काय व्रत करावे लागतात. व्रत असे करावे लागतात की ती सौंदर्यवान असेल तर त्या व्रत करून त्या जेवणामध्ये आहार कमी जास्त वगैरे करून तिला तिचं ते सौंदर्य जे आहे ते नष्ट करावं लागतं. म्हणजे एवढं तिला त्या काळामध्ये तसं होतं. आताच्या काळामध्ये थोडंसं ठीक आहे म्हणा, एवढं काही कडक शिस्तीचं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये असं असायचं की आहार वाढवत वाढवत जायचं. म्हणजे जसं चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे, त्या दिवशी आहार नियमन सुरू केलं तर जसा जसा तो चंद्र कमी 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 होत जाईल तसा आहार कमी कमी करायचा तिने. आणि आमोशाला निराहारी राहायचं, जेवायचं नाही. आमोशाला चंद्रच नसतो. मग परत जसं चंद्राची ती कळा वाढत वाढत जाईल पौर्णिमेपर्यंत, तसा एक एक घास वाढवत वाढवत जायचं.
अशा प्रकारे चांद्रायण हे जे काही व्रत आहे त्या स्त्रीला करायचं आहे आणि आपलं सौंदर्य नष्ट करायचं आहे. म्हणजे एवढे कष्ट आहेत, एवढा अन्याय आहे या स्त्रीवर. आणि स्वामी म्हणतात त्यांना की मग घासूभरी जेवावे, म्हणजे सगळ्यांसोबत काय तिला जेवणाचा सन्मान नाहीये, नंतर जेवायचं. आणि ते पण कसं, शिल्लक जे आहे, वृक्ष जे आहे ते खायचं, चटक मटक वगैरे असं काही खायचं नाही. आणि मग स्वामी म्हणतात तयापस्स येथून या म्हणजे ते वेळी येईजे आणि जा म्हणजे ते वेळी जाईजे. हे साने देमती, म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा ना की आम्ही म्हणू त्यावेळी या आणि आम्ही म्हणू त्यावेळी जा. जर का तुम्ही त्यांच्या एवढे अधीन राहताय, त्यांचं एवढं सांगितलं तर तुम्ही ऐकता का? मग आमचं पण ऐका, आम्ही ज्यावेळेस या म्हणू त्यावेळेस यायचं, मग त्यावेळेस कारण सांगायचे नाहीत. आणि जा म्हणू त्यावेळी तुम्ही जायचं. आता ही अट तर आमच्या स्वामींनी भटोबासांना पण ठेवलेली आहे. आम्ही जोपर्यंत बोलवणार नाही तोपर्यंत यायचं नाही, आणि जा म्हणणार नाही तोपर्यंत जायचं नाही. मान्य आहे का? परंतु स्वामींनी कधी त्यांना जा म्हटलं का? एकदा त्यांना म्हटलं आणि त्याच्यानंतर स्वामींनीच आश्वासन दिलं, आता आम्ही तुम्हाला कधीही येथून निघून जा असं आम्ही तुम्हाला कधीही म्हणणार नाही. स्वामींनी परीक्षा घेतात, तुम्ही किती तयारीचे आहात. तुम्ही असं म्हटलं तर असं करणार आहात का, तसं म्हटलं तर तसं करणार आहात का? हे पूर्ण तयारी स्वामी त्यांची बघत असतात, जीवाची बघत असतात. आणि म्हणून यांना सुद्धा स्वामी म्हणतात की तुम्ही त्या प्रपंचाच्या जसं अधीन आहात, प्रपंचाने सांगितलं जसं तुम्ही ऐकता, तसं आता आम्ही सांगतो तसं पण ऐकण्याची तयारी ठेवा. तर ते ती ऐकायला तयार नाहीये. ती म्हणते हे काय, आम्ही सगळं सोडून आलो आणि तुम्ही पाठवतोच म्हणता, निरूपण करत नाही, काय नाही. म्हणजे लगेच आपण देवाला उलट उत्तर द्यायला, उलट बोलायला आपण लगेच तयार असतो. प्रपंचाला द्या बरं उत्तर, देऊन बघा कधीतरी. पुरुषही देऊ शकत नाही आणि स्त्री पण देऊ शकत नाही, कोणी उत्तर उलट देऊ शकत नाही कोणाला, प्रपंचाला बरं का. प्रपंचातल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यांना तुम्ही नाही म्हणून बघा बरं एकदा, नाही म्हणू शकत नाही तुम्ही. आणि म्हणून स्वामी म्हणतात की हे काही साने, म्हणजे हे तर छोटं आहे का, तुम्ही नुसतं आमची आज्ञा जरी पाळली तरी खूप मोठी गोष्ट झाली. आणि म्हणून ते तुम्ही आम्ही म्हणतो तसं करा. ते म्हणतात जी जी तैसे असो काही जाणी जात आहे, म्हणजे ईश्वराच्या अधीन कसं राहायचं ते आम्हाला काही नाही, तेवढं ज्ञात नाही, तेवढं ज्ञान नाही असं ते म्हणतात. स्वामी म्हणतात काही जाणावे असे देमती. आता याचा कुठे काय अभ्यास करावा लागतो? अधीन राहण्याचा काय कुठे अभ्यास करावा लागतो? किती लोकांच्या अधीन आपण राहत असतो. मग स्वामी म्हणतात असे काही जाणावे असे, अशी जे ऐसे कुष्टियाच्या धर्मी. कुष्टियाच्या धर्मी असं म्हणजे कुष्ठ ज्याला झालेला आहे तो कसा राहतो त्याच्या सारखं तुम्ही राहू शकता. ते म्हणतात ते कैसे जी, देव माझा मी देवाचा ऐस्याहून अशी जो का देमती. म्हणजे देव माझा आणि मी देवाचा असा तो राहिलेला होता, एक ज्याला कुष्ठ झालेला होता असा एक कुणीतरी, त्याच्यासारखं तुम्ही राहा. मग गोसावी कुष्टियाचा दृष्टांतू निरूपिला. आणि मग या ठिकाणी स्वामींनी कुष्टियाचा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांताचं निरूपण या ठिकाणी देमतीला स्वामींनी केलेलं आहे. स्वामी म्हणतात मागील दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की दीक्षिताची कन्या ती काय करते, काळ कुळ लोक ये तिने अंगवी. आपण त्याच्या संदर्भातला अर्थ बघितलेला की काळ म्हणजे ऋतुकाळ, वाहता काळ, सध्या वर्तमान काळ जो चालू आहे तो म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे, सध्याचे नियमावली काय आहेत, तो एक त्याला म्हणतात काळ. कुळ म्हणजे समाज आहे आपला, आपला जे आपल्या नातातले सगळे जे काय आहे, जातीतले जे काय आहेत ते सगळे कुळ. आणि लोक म्हणजे समाज. समाज म्हणजे तो जे तुम्ही बरोबर करत असताना तुमच्या सोबत नसतो आणि तुम्ही चुकल्यानंतर सगळे नाव ठेवायला सगळे विना आमंत्रित सगळे लोक जमतात. या भूमिकेमध्ये जे जे कोणी असतात ते सगळे कोण आहेत, समाज आहे. तुम्ही कधी काहीतरी चांगलं करत असाल त्यावेळी कोणी बघायला येणार नाही, कोणी त्याची प्रशंसा करणार नाही. अशा वेळेस तुम्हाला जे जे येऊ वाटतात की यांनी येऊन आमचं कौतुक करावं, तो सगळा समाज आहे. आणि
तुम्ही काहीतरी चुकलात, वाईट केल्यानंतर जी काही गर्दी जमा होते तुम्हाला नावं ठेवण्याला, निंदा करायला, तुमच्या समोर, तुमच्या माघारी, तो सगळा काय आहे? समाज आहे. या समाजाचा खूप विचार आपण करत असतो नेहमी. स्वामी म्हणतात की या तीन काळकुळ लोक आणि या तिन्हीला काय करायचं? अंगवावे, म्हणजे यांचे त्रास कष्ट सहन करावं. कुणासाठी? देवासाठी तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. कुणी कितीही नावं ठेवली, कुणी कितीही काही केलं, तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे? देवासाठी खंबीरपणे तो त्याग करता आला पाहिजे. आपण स्मृतिस्थळ ग्रंथ घेतो आहे, त्यातली खूप सुंदर कथा या स्मृतिस्थळामध्ये आलेली आहे. घटना, सत्य घटना या स्मृतिस्थळामध्ये नमूद केलेली आहे. लुखाईचा बाबुळगावकर म्हणून या स्मृतिस्थळामध्ये एक महान स्त्री ईश्वर साधक आपल्याला इथे वाचायला मिळते. त्यांनी काय केलं? त्यांना जेव्हा उपदेश झाला या महानुभाव पंथाचा, अनुयायी झाले ते, त्यानंतर अध्ययन झालं, त्यानंतर सिद्धांत कळाला, अनुसरण हा सिद्धांत त्यांना कळाला, आणि मग त्यांचा जो काही विचार आहे तो विचार आचाराकडे प्रवृत्त व्हायला लागला की आता अनुसरण घ्यायचंय, अनुसरण घ्यायचंय. परंतु कसं घ्यायचं अनुसरण? आत्ताच तर लग्न झालेलं आहे, संसार सुरू झालेला आहे. असं नाही की बाबा आता पती वयस्कर आहे आणि तो मरेल आणि लगेच आपण दीक्षा घेऊ, अनुसरण घेऊ. आता त्याचं मरण चिंतावं हे पण योग्य नाही. देवानी ते सुद्धा चिंतायला नाही सांगितलं. कुणाचं मरण म्हणजे सगळीकडनं अडचणी आहेत. आता जर का निघून जावं पतीला सोडून, तर काय होईल? आपल्या माहेरला कलंक लागेल, तिकडच्या लोकांना नाव ठेवतील, आपल्याला लोक वाईट दृष्टीने बघतील. म्हणजे धर्मामध्ये ते सुद्धा सांगितलेलं नाहीये. तुम्ही जो त्याग कराल तो सुद्धा कसा केला पाहिजे? तुमच्या धर्माला कलंक लागला नाही पाहिजे, अशा पद्धतीचा त्याग तुमचा असला पाहिजे. मग आता कसं करायचं? आणि ती घटना केली त्या लुखाईचा बाबुळगावकराने, ती आज गायात कुठेही घडलेली नसेल, महाराष्ट्रामध्ये तरी नाहीच नाही. आणि ती हिंमत त्या लुखाईचा बाबुळगावकरांनी केलेली आहे की त्यांनी काय केलं? आपल्या पतीसाठी एक सुंदर स्त्री पत्नी म्हणून तिने बघितलेली आहे. पतीसाठी वधू बघितली, त्या संदर्भातली तिने बोलणी केली आणि पतीचं स्वतः दुसरं लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर मग तिथून ती निघालेली आहे आणि निघून ती सरळ भटोबासांकडे आली, आश्रमामध्ये आली आणि त्या ठिकाणी सर्व वृत्तांत त्यांनी भटोबासांना सांगितला. भटोबासांनी लगेच त्यांना काही दिवसामध्ये काय केलेलं आहे? अनुसरण त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांनी मग अनुसरण घेतल्यानंतर अनुसरल्याची चर्या, म्हणजे अनुसरण घेतल्यानंतर लगेच आचार सुरू होतो. हे आचार करण्यासाठी, आठन विजनासाठी लगेच लुखाईचा या काही स्त्रियांसोबत त्यांना आटणाला भटोबासांनी पाठवून दिलं. आणि मग त्यांचे जे काही गावाकडचे त्यांचे नातलग आहेत लुखाईचा बाबुळगावकरांचे, हे भटोबासांच्या गुरुकुळामध्ये, आश्रमामध्ये बघायला आल्या की बाबा हे नेमकी गेली कुठे? एवढ्यापर्यंत ठीक होतं, लग्न लावून दिलं, सगळं झालं, पण ही कुठे गेली? आणि म्हणून तिची शोधाशोध झाली, परंतु ती काही कुठे भेटली नाही. ती गेलेली होती आटणाला निघून. आणि मग त्यांनी शोध बंद केला. लुखाईचा बाबुळगावकर काही दिवस आटण वगैरे करून, भिक्षा वगैरे सगळं मागून, स्वतःचं देह तिने काय केलं? कृश केलेलं आहे एकदम. आणि मग ती परत काही महिन्यांनी म्हणा, वर्षांनी म्हणा, ती भटोबासांच्या त्या आश्रमामध्ये आली ती. आणि मग भटोबासांनी बघितलं की जाताना कसे होते हे, आणि आता आल्यानंतर किती कडक चर्या केलेली आहे. वृक्षांना घेतलेलं आहे, स्वतःला सुकवून टाकलेलं आहे पूर्ण. वृक्षांना घेऊन स्वतः काय झालेले, देहाला एकदम वृक्ष करून टाकलेला आहे. परंतु आवडी कशी आहे? आवडीमध्ये ओलेपणा आहे, चर्येमध्ये ओलेपणा आहे, परंतु देहामध्ये काय आहे? पूर्ण वृक्षता आहे. ओळखू येईना ते एवढं त्यांचं जे काही सौंदर्य आहे पूर्ण त्यांनी नष्ट करून टाकलेलं. आणि मग भटोबास एकदम प्रसन्न होतात त्यांची ती चर्या पाहून. आणि ते म्हणतात की एकीकडे या बाईंनी एवढी मोठी चर्या केलेली आहे, सगळं गुरुकुळ वगैरे सगळं यांना नावाजतं आहे, परंतु या बाईला त्यांचे जे नातलग आहेत वगैरे ते यांची काय करतायत? निंदा करतायत. कुठे गेली, काय गेली असं म्हणून त्या व्यक्तीची निंदा करतायत. साहजिकच आपली व्यक्ती असेल, आपल्या पंथाची, धर्माची व्यक्ती असेल, तिला जर का कोणी नावं ठेवले
तर हे आपल्याला पंथीय म्हणून कधीही सहन झालं नाही पाहिजे. भटोबासांना त्याचं वाईट वाटत होतं आणि भटोबासांनी त्यांना एक विनंती केली की तुम्ही असं करा की तुम्ही आता आटनादिक्रमे तुमच्या गावाकडे जा आणि तुमच्या घरी जा. तुम्ही बघा, दीक्षा अनुसरण घेतल्यानंतर घरी जायचं नाही, परंतु का जायला सांगितलं? धर्माचं जे काही, धर्माला जे काही यांनी जे काही नावं ठेवलेली आहे, निंदा केलेली आहे, तर त्याचं निरसन व्हावं, त्यांचाही दोष वाढू नये आणि धर्माबद्दलचा जो काही इतरांचा गैरसमज आहे तो सुद्धा वाढू नये, असं सर्व भटोबासांना तारतम्य व्यवहारता सगळी बघावी लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी घरी पाठवलं. घरी गेल्यानंतर या लुखाईसा बाई भिक्षा म्हणून आपल्या घरी आपल्या त्या दरवाजामध्ये उभं राहून मोठ्याने ते बोलतात, भिक्षा असं म्हटल्यानंतर तिचा जो पती आहे, पूर्वाश्रमी ते त्यांचे पती, ते मुलाला खेळत असतात अंगणामध्येच, ते पाहतात आणि ते दंडवत करतात. कोणीतरी ईश्वर आहे, साध्वी आहेत कोणीतरी, असं म्हणून दंडवत करतात आणि आपल्या कामामध्ये लागतात. कारण ही भिक्षा वाढायला कधी पुरुष मंडळी येत नाहीत, पुढे स्त्रियांनाच पाठवलं जातं. परत थोड्या वेळाने ते काय करतात, त्यांना लक्षात येत नाही की हे कोण आहेत, म्हणून लुखाईचा बाबुळगावकर परत भिक्षा असा शब्द उच्चारतात आणि त्यांच्या कानावर तो आवाज परत पडतो, त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या कानावर, आणि ते ओळखतात की हा आवाज ओळखीचा आहे. पुन्हा बघतात व्यवस्थित आणि बघतात तर ती हीच आहे. आणि ते जातात आणि तिची ती आचार्य म्हणजे जी काही तिची चर्या आहे, तिचा जो आचार आहे, तिचा जो काही वेश आहे, तिची जी काही साध्वी वृत्ती आहे, सगळं ते बघतात. आणि तो जो पती आहे तो काय करतो, सरळ तिच्या तिच्या स्वतःचं जे डोकं आहे तिच्या पायावर नतमस्तक करतात. म्हणजे बघा, इथे जे काही त्यांच्यामध्ये आमच्या धर्माविषयी किंवा त्या लुखाईचा बाबुळगावकरांविषयी त्यांच्या मनामध्ये जो काही समज असेल, गैरसमज असेल, जी काही निंदा त्यांच्या मनामध्ये भरली असेल, वाईटपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला असेल, तो काय झालेला आहे, सर्व निरसन झालेला आहे. आणि त्या लुखाईचा बाबुळगावकरांचं पण सुद्धा काय चर्या असेल की त्यांचे जे पूर्वाश्रमीचे पती आहेत त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवून दिलेलं आहे, परत दंडवत केला त्यांना आणि ते कृतकृत्य झाले. त्यांना मग लक्षात आलं की हिने काही वाईट केलेलं नाहीये, हिने जे केलं ते योग्य केलं, चांगलं केलं, म्हणून तिची पुन्हा प्रसिद्धी त्या विभागामध्ये त्यांच्या नातलगांमध्ये झाली असेल. बस एवढंच अपेक्षित होतं. आणि नंतर लुखाईचा बाबुळगावकर आपल्या पुन्हा चर्येवर आपल्या आश्रमामध्ये निघून आलेले आहेत. यातलं सांगायचं जो काही मुद्दा आहे तो हाच आहे की त्यांनी काय केलेलं आहे, देवासाठी काळ, कुळ, लोक या तिन्हीचा विचार केला नाही की आपण तर आपल्या पतीचं लग्न आपणच लावून देणार आणि आपण निघून जाणार आहोत. यानंतर आपल्या माघारी आपल्याला लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपले गोत्रज आपल्याला काय म्हणतील, आत्ताच्या नियमांना ते मान्य आहे का, अशा कसला विचार त्यांनी केला नाही. आणि ते सरळ स्वामींसाठी, देवासाठी, देवाने सांगितलेल्या अनुसरणासाठी त्या सरळ भटोबासांच्या गुरुकुळामध्ये आलेल्या आहेत. ह्याला म्हणतात की परमेश्वरा लागी काळ, कुळ, लोक ये तिने अंगवणे. ही स्मृतीस्थळातली घटना आहे, ती आज सुद्धा जिवंत आहे. आणि हे वचन खरं करून दाखवणारी स्त्री आहे, हे त्यातल्यात एक महत्वाचं आहे. पुरुषांचे तर परंपरा आहेत, पुरुषांनी हे पराक्रम केले, ते पराक्रम केले, परंतु स्त्रिया आज सुद्धा मागे आहेत. आमच्या पंथीय स्त्रियांना काही जर का काही सांगावं, काही सेवा सांगावी, तर त्यांना नको नको नको, मला नाही जमणार, मला नाही येणार. आज सुद्धा त्यांची ती माघार आहे. आणि ही त्या काळची एक स्त्री आहे, 800 वर्षाच्या काळखंडातली ही स्त्री आहे, जिथे आजपेक्षा अनेक प्रकारच्या नियमांच्या माध्यमामुळे तिथली स्त्री स्वतंत्र नाहीये. कुठलीही स्त्री असो, ती एखाद्या राजाची राणी का असो ना, ती सुद्धा स्वतंत्र नाही आहे त्या काळातली. आणि एवढ्या अशा काळामध्ये एवढी मोठी हिंमत ती फक्त परमेश्वरासाठी करणारी ही लुखाईचा बाबुळगावकर म्हणजे नुसत्या स्त्रियांनाच नव्हे तर मानवा पंथातील सर्व लहान थोर सर्वांनासाठी ती एक आदर्श ठरलेली आहे. तर मग हे असं जे काही काळकुळ लोक अंगवणं आहे परमेश्वरासाठी,
तर अंगवी जे ऐसे काही नाही पा, तर खरोखर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जीवाला असं अंगवावं लागेल का? प्रत्येकाच्या थोडी नशिबात आहे असं की प्रत्येकाला एवढं कष्ट पडतीलच असं काही नाही. जर का एखाद्याचा चांगला अधिकार असेल तर त्याला सहजपणे सगळीकडनं परवानगी मिळू शकते अनुसरण घेण्यासाठी, दीक्षा घेण्यासाठी. तुम्ही घेऊन बघा, आज ट्रायल करून बघा, तुम्हाला भेटेल. नाही भेटली तर मग तुम्हाला माहिती आहे लुखाईचा बाबूगावकरांसारखा आपण करू शकतो. अर्थातच आपल्याला असं वाटतं की हे करणं खूप कठीण आहे, परंतु तुम्ही जर का मनावर घेतलं तर काय होणार आहे, हे सहजपणे तुम्हाला शक्य होऊ शकतं. परंतु प्रत्येकाच्या अधिकाराच्या अनुरूप या सगळ्या गोष्टी घडत असतात. प्रत्येकालाच असे कष्ट पडतीलच असं नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की अंगविजे ऐसे काही नाही पा, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला हे सर्व कष्ट घ्यावेच लागतील असं नाही. परी केवळ अनन्यताची पुरे, फक्त तुमची अनन्यता पाहिजे. तुम्ही जरी नाही सोडलं किंवा तुम्ही जरी हे कष्ट घेण्याची तुमची क्षमता नाहीये, परंतु तुमची अनन्यता पाहिजे. अनन्यता म्हणजे अन्यता, म्हणजे अन्य ठिकाणी तुमची निष्ठा नको. फक्त महानुभाव पंथ, महानुभाव तत्व आणि ते तत्व ज्यांनी सांगितलेलं आहे असे परमेश्वर, या परमेश्वरावर जर का तुमची अनन्य भावे भक्ती तुमची असेल, तुमची जर का निष्ठा असेल, एक निष्ठा असेल तुमची त्या परमेश्वरावर, तर तुम्हाला एवढे कष्ट सुद्धा पडणार नाहीत. परमेश्वर नव्हे ते पूर्वेती सकळ सहाय्य करीती, कालच बघितलं आपण. आणि म्हणून तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तुमचा त्याग घडत असतो. परंतु तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचा अधिकार जर का कमी असेल तर तो वृद्धिंगत करणं हे तुमच्या हातामध्ये, आणि ते वृद्धिंगत होऊ शकतो तो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे परी केवळ अनन्यताची पुरे, नुसती अनन्यता ठेवा. परमेश्वर तुमच्यासाठी सगळे मार्ग जे आहेत ते तयार करणार आहेत. मोक्षाकडे जाणारा मार्ग जो आहे, महामार्ग जो आहे तो तयार होणार आहे. जैसा कुष्टियाचा, म्हणजे कुणाचा दृष्टांत सांगतात स्वामी, कुष्टियाचा, ज्याला कुष्ठ रोग झालेला आहे. कवणी कुव्यवहार असे तयासी कुष्ठ झाले. कुणी व्यवहार आहे म्हणजे श्रीमंत व्यक्ती आहे त्या गावातला, आणि त्याला झालं कुष्ठ. आधीच्या काळामध्ये असं याला काय म्हणतात, कुठला रोग म्हणतात, महारोग म्हणतात. म्हणजे याच्यापेक्षा मोठा रोग दुसरा कुठला नाही. आणि हा रोग ज्याला होतो, हा आजार ज्याला होतो, म्हणजे त्यांनी पूर्वजन्मामध्ये महापाप केलेला असेल, अशाच व्यक्तीला हा आजार होतो. म्हणजे त्या व्यक्तीकडे बघण्याची लोकांची दृष्टी बदलून जायची. नुसतं त्याला आज हा आजार झालेला आहे आणि त्याची किळस म्हणून नव्हे, तर यांनी पूर्वजन्मामध्ये कितीतरी मोठं पाप करून ठेवलेला आहे, हा सुद्धा दृष्टिकोन पुढे यायचा. आणि ह्या दोन्ही याच्यामुळे त्या व्यक्तीचं जो काही अपमान केला जायचा, जो तिरस्कार केला जायचा, म्हणजे मृत्यूपेक्षा सुद्धा त्याचं वागणं हे भयंकर असायचं. आणि त्या ठिकाणी हा व्यवहार, आणि त्याला ते कुष्ठ झालं. एकेकाळी खूप सारा पैसा अडका असणारा हा व्यक्ती, आणि त्यामुळे सगळे लोक त्याला जे मान सन्मान देणारे लोक, हे त्याचे सगळे सोयरे धायरी तयाची खंती करीती. सोयरे म्हणजे आपले नातलग, धायरे म्हणजे आपल्या सोयऱ्यांचे जे सोयरे असतात त्यांना काय म्हणतात, धायरे म्हणतात. म्हणजे संपूर्ण जे काही नातलग मंडळी आहेत, जे काही पूर्ण गोत्रज आहेत, कुटुंबीय आहेत, परिवारातले आहेत, रक्ताचे नातलग आहेत, त्यांचे नातलग आहेत, ह्या सर्व काय करायचे, त्याची खंती करीती, म्हणजे त्याचा तिरस्कार करायचे. एक वेळ होती की त्याला एवढा मान सन्मान होता, आणि आज त्याचा तिरस्कार व्हायला लागला. बाप भाऊ खंती करीती. बाप भाऊ म्हणजे मोठे भाऊ, किंवा बाप आणि भाऊ हे काय करायला लागले, त्याची खंती करायला लागले. तो थुंकी तरी त्याचे पुत्र ब्राह्मणी खंती करीती. म्हणजे तो जेव्हा थुंकायचा त्यावेळेस सुद्धा सगळे लोक काय करायचे, त्याच्याबद्दल खंत व्यक्त करायचे. खंती म्हणजे त्याचा तिरस्कार करायचे, त्याला बोलायचे. पुत्र ब्राह्मणी खंती करीती बाहेरी बैसो नेदिती. आणि त्याला बाहेर बसू देत नव्हते. का बरं, की बाहेर बसला तर येणारे जाणारे बघतील. गावातल्या लोकांना तर माहितीच आहे
तर तू बाहेर बसला तर काय होईल, आमच्याकडे येणारे जे लोक आहेत, नातलग आहेत, समाजातले कुळातले लोक आहेत, त्यांचं येणं जाणं आपल्याकडे बंद होऊन जाईल. ते लोक येणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना बाहेर बसू देत नव्हते. मागे कुठेतरी त्यांची व्यवस्था केलेली असेल, किंवा बाहेरचं कोणी गावातलं आले, बाहेर गावाहून कोणी लोक आले आणि जर का त्यांनी बघितलं ह्यांच्या दारामध्ये कुष्ठरोगी बसलेले आहेत, म्हणजे ह्या लोकांनी नुसतं त्या वडिलांकडेच ते पाप जात नाही, तर पूर्ण त्या परिवाराला त्या दृष्टीने बघितलं जातं की पूर्ण परिवारच कसा आहे, पापी आहे या दृष्टीने बघितलं जातं. आणि तो अपमान सुद्धा नको, आणि म्हणून त्यांना बाहेरी बसू नाही देती. माया बहिणी म्हणती थू मर कोडी, मरो का हे आजुई का जिता आहे असा उबगला. आणि मग माता भगिनी ज्या आहेत त्या सुद्धा हळूहळू काय करायला लागल्या, म्हणायला लागल्या. म्हणजे शक्यतो कसं असतं की घरामध्ये जी आई असते, बहीण वगैरे असते, या तरी कमीत कमी काही बोलत नाहीत, परंतु ते जेव्हा बोलायला लागतात मग असह्य होतं. आणि मग ते काय म्हणायला लागले, तू मर कोडी किंवा थू मर कोडी, दोन्ही पाठ आलेले आहेत. थुकून त्याला म्हणतात अरे मेलाच तर बरं होईल, असं त्यांना म्हटलं जातं. तू अजूनही का जिताय, म्हणजे अजून कसं काय जगतोय, हा एवढे कुष्ठ झालंय. आता कुष्ठरोगामध्ये तुम्हाला दोन विभाग माहिती असतील. एक कुष्ठ होतं म्हणजे संपूर्ण अंग जे आहे ते पांढरं पडतं, सफेद होऊन जातं. परंतु एक कुष्ठ असं आहे की ज्याच्यामध्ये हातापायाची बोटं जी आहेत ती अशी झडून जातात, कमी कमी होऊन बोटं पूर्ण संपून जातात आणि नुसतं तळ हात राहतं, छापा राहतो तो. पायाची सुद्धा बोटं जातात. बघितलं उल्हासनगर स्टेशनला एक मुलगी आहे, ती भीक मागते, तिच्या पायाचे सगळे बोटं, हाताचे सगळे बोटं झडून गेलेले आहेत, निघून गेलेली आहेत. आतापर्यंत ते होते, हळूहळू ते कमी झाले. म्हणजे ते कमी तर होतच, परंतु सोबतच जर का त्याला जखम झाली तर ती जखम नीट होत नाही. त्याच्यातनं असं ते एक प्रकारचं द्रव वाहतं, सगळ्या माशा घोंगावतात तिकडे, असं एकंदरीत पूर्ण ते वातावरण असतं, ते काही बरं होत नाही ते. आणि मग याच्यामुळे ते सगळे नातलग एकदम उबगून जातात आणि मग त्याला म्हणतात हा मरत कसा नाही, एवढे हात पाय जडून गेले पण हा मरत नाहीये. आईचा उबगला. आता हे सगळं ऐकून 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 तो उबगला, म्हणजे त्याला एकदम आता नको झालं. आतापर्यंत फक्त दूषण देत होते, तिरस्कार करत होते, आता माझ्या मरणाची वाट बघायला लागले. हे सगळं बघून आता त्याला नकोसं झालेलं आहे. आणि मग ज्या संसारामध्ये आपण जगलो, ज्या संसारात राहून आपण इतरांना जगवलं कमवून, तेच लोक आता आपला मरणाची वाट बघतायत. ह्याच्यापेक्षा अजून भयंकर असं संसारामध्ये काय असणार आहे बरं. मग गावामागे दुबळेश्वर देव तेथ आला, आणि मग त्यांनी काय केलं, घर सोडायचा निश्चय केला, सर्व परिवाराला सोडायचा निश्चय केला. आणि गावाच्या जवळच एक दुबळेश्वराचं देऊळ होतं, त्या ठिकाणी तो आला. आणि त्या ठिकाणी त्या देवतेला उद्देशून तो म्हणतो की देवा तू माझा मी तुझा, आजपासनं फक्त तू माझा आहेस, बाकी कोणी माझं नाही. आणि मी तुझा आणि मी फक्त तुझा आहे, बाकी आजपासनं मी इतर कुणाचाही नाही, असा करार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. देवा तू माझा आणि मी तुझा, आईसे म्हणून उंबरा उशीसे करुणी निजैला. आणि त्या दिवशी तो घर सोडून आला. पहिल्या दिवशी त्या देवतेचा जो काही देवळाचा उंबरा आहे तो उशाला करून तो झोपून गेलेला आहे. पाठी ती आली आणि नंतर ते काही शोधाशोध करत आले, म्हातारा कुठे गेला म्हणून बघत आले, शोधत. मग कोणीतरी सांगितलं इकडे इकडे आहे. देवळात आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं, म्हटले तया ते म्हणे तू माझी नववा मी तुमचा नववे. ते घ्यायला आले त्यांना, चला कुठे आले इकडे आता. परत ते त्रासिक पद्धतीने ते म्हटले असतील, परंतु तो म्हणाला की आता तुम्ही माझी नाहीत आणि मी तुमचा नाही. याला म्हणतात अनुसरण. थोडा कुष्ठीयाचा दृष्टांत जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने घेऊया. याला म्हणतात हे अनुसरण आहे, की एकदा आपण त्याग करून आलो की मग फक्त मी देवाचा आणि देव माझा, आणि प्रपंचाला तो उद्देशून म्हणायचं की तुम्ही माझी नाही
आणि मी सुद्धा तुमचा नाही. आमच्या निळभट्ट भांडारेकरांनी हे उत्तर दिलेलं आहे आपल्या पत्नीला पूर्वाश्रमीच्या. जेव्हा ते म्हणतात स्वामींसोबत निघाल्यानंतर, कुठे चाललात तुम्ही? ते म्हणतात, आजपर्यंत आम्ही तुमचे होतो, तुमच्या सोबत होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्यासोबत निघालेलो आहोत. आता ज्यांचे झालो त्यांच्यासोबत निघालो असं नाही बरं का. प्रत्येक वाक्य बघा, ज्यांचे होतो, आम्ही तर आता चुकून तुमच्याकडे राहिलो होतो, या प्रपंचात अडकून राहिलो होतो, परंतु मुळात आम्ही ज्यांचे होतो, मुळात ज्यांचे आम्ही आहोत त्यांच्यासोबत आम्ही निघालो, ते आता आम्हाला न्यायला आले. असं असतं ना, अमानत ठेवलेली असते ती. मग त्याचा मूळ मालक आला की तो काय करतो, ती वस्तू घेऊन जातो. आपल्याकडे ठेवायला दिलेली असते की हे ठेवा तुमच्याकडे, आम्ही येऊ गावावरून तेव्हा आम्ही घेऊ. तसं स्वामींनी एक प्रकारे काय केलेलं आहे की एक निश्चित केलेलं आहे, आम्ही जेव्हा केव्हा येऊ वाटणारी क्रमे जीव शोधत शोधत, जीवाला गिवसत त्यावेळी त्या जीवाला अमक्या अमक्या वेळेला ह्यांना घेऊन जाऊ आम्ही. आणि म्हणून ते म्हणतात की आता ज्यांचे होतो आम्ही आधीपासून त्यांच्यासोबत आम्ही निघालेलो आहोत. आणि ते प्रपंचामध्ये काही राहिले नाही, सोडून दिला प्रपंच त्यांनी. तसं हा कुष्टिया जो आहे तो पण सांगतो की आतापासून मी तुमचा नाही, ऐसे म्हणून राहे. आणि मग काही तो जात नाही, तिथेच राहतो त्या देवळामध्ये. मग कवणी एकू खापरी भरून अन्न ठेवी. आणि कुणीतरी मग बघतं की हा म्हातारा आहे, याला काही खायला नाही, काही नाही. मग कोणीतरी काय करतो, खापरी भरून. खापरी म्हणजे काय, स्टीलचं, सोन्याचं, तांब्याचं ताट नव्हे. खापर म्हणजे मातीचं ताट, किंवा खापर म्हणजे मडका तुटलेला आणि त्याचा जो तळाचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये अन्न दिलं जातं. म्हणजे कुणी त्याला ताट सुद्धा द्यायला तयार नाही. एक खापरी भरून अन्न ठेवी, अन्न ठेवायचं तिथे. मग त्यांना वाटेल तेव्हा ह्यांनी खायचं कसं तरी आपलं. कवणी एकू करा भरून उदक ठेवी, कोणतरी आपलं मडकं छोटंसं भरून त्याला पाणी प्यायला तिथे ठेवायचं. हातापायाचे थापे झाले होते. आणि हातापायाचे काय झाले होते, थापे झाले होते, म्हणजे बोट सगळे झडून गेलेली होती. तो ऐसे पाणी पिये, म्हणजे ते जे काय असं जे हे असेल त्याचं, अशी बोट असतील तर ते आपलं असं मडकं असं दोन्ही हाताने पकडायचं आणि ते पाणी प्यायचं. असं स्वामींनी काय केलेलं आहे, हातापायाचे थापे झाले होते तो ऐसे पाणी पिये म्हणून गोसावी श्रीकराचे अनुकारे दाखविले. स्वतः स्वामींनी ते दाखवलं, त्याचा हात कसा असेल आपल्या श्रीकराने स्वामींनी अनुकार करून ते दाखवलेलं आहे. कवणी एकू ऐसने सापडे पांघरावया दे मा काहीसी देवता. आणि कुणीतरी आपलं कपडा म्हणा वगैरे काहीतरी असं त्याला पांघरायला म्हणा, हांतरायला म्हणा, नेसायला म्हणा, त्याला ते दिलं जायचं. मा काहीसी देवता एकी वासना प्राकृता देवता. म्हणजे स्वामी म्हणतात की कशी देवता बघा, म्हणजे देवतेने सुद्धा त्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे. दृष्टी तरी अन्नोदक पुरविले. म्हणजे कसं सहाय्य केलं त्या देवतेने, की दृष्टी तरी म्हणजे दृष्टपर तरी त्याला अन्न उदक पुरविले. मुख्यतः समस्या हीच आहे ना, भोजनाची समस्या असते. आमच्या स्वामींच्या सन्निधानी असलेल्या एक भक्त स्वामींना विचारतात, जीजी अनुसरण तर घेऊ, परंतु भोजनाची वगैरे व्यवस्था कशी आहे ही विचारलं पाहिजे ना. ते लग्नामध्ये विचारतात ना, जेवणाची वेळ काय आहे. आपल्या कार्यक्रमांमध्ये पण लोक प्रवचन वगैरे संपल्यानंतर येतात. ते माझ्यामध्ये काही लोक तिकडे स्टेशनला उभेच असतात, ते विचारतात फोन करून, प्रवचन कार्यक्रम संपला का. ते म्हणजे हो संपत आला, अध्यक्ष भाषण सुरू आहे. मग ते रिक्षानी मग येतात. म्हणजे ते केव्हा पोहोचतात, भोजन समयापर्यंत तिकडे पोहोचतात. लोकांना भोजनाची खूप काळजी असते. एका कार्यक्रमात आम्ही गेलेलो आणि काय, आम्ही आता जेवायला बसलो तिकडे आणि आमचं जेवण आटपत येईपर्यंत मागे सगळे लोक उभे होते. प्रत्येक लाईनी मागे, बसलेल्या लाईनी मागे उभी लाईन एक उभी होती की हे उठले की लगेच आपण जेवायला बसायचं, अशा प्रकारचं. तर भोजनाची खूप मोठी काळजी असते लोकांना. आणि या ठिकाणी स्वामींना ते विचारतात, देवा जेवणाचं भोजनाचं कसं. स्वामी म्हणतात, ते नेतो मोकलावे मग जयाचे ते सांभाळीती. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं तुम्हाला मिळणार आहे. स्वामी सांगतात की चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल, मा तो येसना परमेश्वर. स्वामी सांगतात तुम्ही कशाला काळजी करता,
एवढा मोठा परमेश्वर आहे, त्याच्यासाठी तुम्ही अनुसरता आहे आणि तुम्ही काळजी कसली करतायत? आमची कपड्यांची व्यवस्था होईल का, आमची जेवणाची व्यवस्था होईल का, आमची मुक्कामाची व्यवस्था होईल का? त्या क्षुल्लक गोष्टी तुम्ही विचारता आहे, ते सगळं काय भेटणार आहे, सगळी व्यवस्था तुमची होणार आहे. परमेश्वर कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही. फक्त एकदा परमेश्वराला विश्वास वाटला पाहिजे तुमच्याबद्दल की हे आता माझे आहेत, हे आता आम्हाला सोडून जाणार नाही. वडील जरी असले तर वडील लगेच काय मुलगा जन्मला त्याच्या नावे प्रॉपर्टी करतात का? नाही. ते बघतात मुलगा कसा मोठा होऊन काय होतोय, कसा कमवतोय, किती चांगला राहतोय, त्या हिशोबाने आई वडील सुद्धा त्या मुलाला काय करत असतात, संपत्तीचा वाटा हळूहळू देत असतात. म्हणजे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, विश्वास संपादन करावं लागतं. एकदा विश्वास तुम्ही संपादन केला की मग सासूबाई सुनेच्या हातात सुद्धा चावी देऊन टाकतात. मग तिजोरी आहे की नाही? जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत देतात का? तोपर्यंत काही जबाबदारी दिल्या जाते का? नाही, अजिबात नाही दिल्या जात. आणि मग परमेश्वर तरी कसं हे करतील? एकदा तुम्ही अनुसरण घ्या. अनुसरले म्हणजे देवाला विश्वास पटला की हो आता हे येथीचेच आहेत आणि मग सगळी व्यवस्था तुमची होणार आहे. हे कशासाठी सांगितलं मी? कारण की स्वामी म्हणतात केसनी देवता मा काहीसी देवता, की तिने काय केलं, दृष्टी तर अन्नोदक पुरविले. म्हणजे एका देवतेने, देवता म्हणजे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, सगळ्या ईश्वराच्या दासी आहेत. 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आहेत. सर्व देवता ज्या आहेत त्या परमेश्वराची ओळख सारतात. अशा देवता जर का परमेश्वराची व्यवस्था करू शकतात आणि अदृष्टी तरी आपले फळ दिधले, आणि अदृष्टपर काय दिलं देवतेने, त्यांनी जी काही तिथे भक्ती केली असेल, जे काही त्यांनी झाडलोट त्या ठिकाणी केली असेल, देवतेची जे काही पूजन भक्ती वगैरे केली असेल, त्या सगळ्याचं तिने त्या देवतेने तिला अदृष्टपर काहीतरी फळ दिलं. म्हणजे काहीतरी सुख थोडकं मोडकं का होईना, संपूर्ण साधन तर त्यांनी आचरलेलं नाही, परंतु जेवढं काय आचरण केलेलं आहे त्या मोबदल्यामध्ये देवता त्याला फळ देणार. तैसे देव माझा मी देवाचा ऐस्या, होऊन अशी जो का देमती. मग याचा आपल्याला आचार काय? हा कुष्टियाचा दृष्टांत आपल्याला देवाने का सांगितला, देमाईसाला देवाने का सांगितला? स्वामी सांगतात की मातो येसना परमेश्वर तयाच्या होऊन अशी जो का देमती, किंवा देव माझा मी देवाचा ऐसिया परी होऊन अशी जो का देमती. म्हणजे तुम्ही कसं राहिलं पाहिजे, देव माझा असं वाक्य जेव्हा म्हणतात तेव्हा कुणीच माझं नाही हे त्याच्यामध्ये आपोआपच आलं. आणि मी देवाचा असं म्हटल्यानंतर मी देवाचाच आहे, इतर कुणाचाच नाही असं सुद्धा वाक्य त्याच्यामध्ये नकळत अदृष्टपणे बोलल्या गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका मी असं बोललोच नाही, मी फक्त म्हटलं की देव माझा, बाकीचे माझे नाहीत असं मी बोललेलोच नाहीये. परंतु तुम्ही हे वाक्य जेव्हा बोलले तेव्हा ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. जर का तुम्ही असं होऊन राहिलात तर मग पुढे काय होणार आहे, परमेश्वर पण तुम्हाला सर्व सहाय्य करणार आहेत. दृष्टपर अदृष्टपर सगळं, देवता तरी किती दिवस सुख देणार आहे, परंतु परमेश्वर कायमस्वरूपी तुमच्या मोक्षाची व्यवस्था परमेश्वर करणार आहेत. तर अशा प्रकारे आपण हा कुष्टियाचा दृष्टांत या ठिकाणी बघितलेला आहे. या दृष्टांताच्या माध्यमातून आपण हे बघू शकतो की प्रपंचामध्ये असताना जे पण कोणी आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, तुम्ही जोपर्यंत करते धरते आहात, तुम्ही दुसऱ्यांना मदत म्हणून आहात, तोपर्यंत सगळेजण तुमचा मान सन्मान असेल, तुम्हाला चार चौघात बोलवणं असेल. ज्या दिवशी तुम्ही अशक्त होणार आहात सगळ्या दृष्टीने, शरीराने, मनाने, कर्तव्याने, जेव्हा तुम्ही अशक्त होता त्यावेळी तुमची जी समाजातली तुमची जी काही पत असते ती कमी कमी होत जाते. मग तुम्हाला जो काही सन्मान मिळत असतो तो कमी कमी होत जातो. आणि मग एक दिवशी असं होतं की म्हणजे आपल्याला उभं घेऊन जातो संसारामध्ये राहून. म्हणजे आपण त्या प्रपंचामध्ये आहोत, आजपर्यंत आपण जे सांगितलं ते होत आलं, आणि आज असं आहे की जे होतंय त्यातलं आपल्याला कोणीच काही विचारत नाहीये, आपल्याला विचारून कोणी काही करत नाहीये, आपल्याला कोणी सांगत सुद्धा नाहीये की हे आम्ही केलं म्हणून. आपली जागा काहीच नाहीये. आपल्याला म्हटलं तर तुम्ही बसा बरं एका कोपऱ्यामध्ये, तिकडे एका बाजूला बसा, तुम्ही उभे राहू नका आणि काय खाऊन घ्या, नाही तर परत चक्कर येईल. हे सगळं प्रेमाने नाही बोलले जात बरं का.
हे तिरस्काराने बोलल्या जातं. ती व्यक्ती जर का कुठे धडपडली तर त्या व्यक्तीला ओरडल्या जातं अक्षरशः. तुम्हाला समजत नाही का, एका बाजूला बसा ना. हे सगळं जेव्हा आयुष्यामध्ये येतं ना भोगायला, त्यावेळीच अनुसरण हा प्रकार कळतो लोकांना. हे सगळं अनुकरण जेव्हा आपल्यासोबत होतं त्यावेळीच असं वाटतं की हे सगळे परकी लोक आहेत, हे आपली नाही आहेत कोणी. आतापर्यंत आपण यांना आपलं म्हणत होतं, परंतु आता हे सगळे कोण आहेत, ते परकी आहेत लोक. नको नको वाटायला लागतं. असं वाटतं आपल्याच घरी आपण अपमानास्पद राहतोय, आपल्याच घरी आपल्याला जेवणाची वाट बघावी लागते, आपल्याच घरी आपल्याला मर्यादित जेवण मिळतं, जे पाहिजे ते मिळत नाही. हे सगळं काय नशिबामध्ये येतं आणि मग आपल्याला तो जो अनुसरणाचा भाव तिथे जागा होतो. मग कळतं की जी जी तैची जरी अनुसरता तरी ये सृष्टीमध्ये न येता, निर्वेद स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा जर का अनुसरण घेतलं असतं तर सन्मानाने अनुसरलो असतो. आज माझी जागा सन्मानाची असती त्या ठिकाणी. हे नंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतात. परंतु आपण काय केलं पाहिजे, स्वामींनी देमाईसाला तेच सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी राहून, त्या संसारामध्ये राहून तुम्ही जे काही हे सर्व काय करतायत, हे असं आयुष्य जगतायत, त्याच्यापेक्षा परमेश्वराच्या अधीन व्हा आणि मग बघा तुमचं आयुष्य किती मोलाचं ठरतं. ते कुष्टियाच्या दृष्टांतातनं आम्हाला हाच बोध या ठिकाणी घ्यायचा आहे. दंडवत हो.